जलद पैसे कमावण्याचे आमिष, महिलांना देहव्यापाराकरिता प्रवृत्त केल्याचा आरोप आणि सामाजिक सुरक्षा विभागाची धडक कारवाई. नागपूर शहरातील कळमना परिसरात अनैतिक मानवी तस्करी व देहव्यापार प्रतिबंधक कारवाईत एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं काय घडलं, पोलिसांनी ही कारवाई कशी केली आणि या प्रकरणात पुढील तपास काय सांगतोय, चला जाणून घेऊया याबाबत सविस्तर. नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना कमी वेळात जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवून कथितरित्या देह व्यापारासाठी प्रवृत्त केले जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्याकरिता सामाजिक सुरक्षा विभागाने 2 पंच आणि बोगस ग्राहकाच्या मदतीने छापा टाकला. ही कारवाई कळमना वस्तीतील सरस्वती नगर परिसरातील एका घरावर करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान एक महिला आरोपी आणि एक पीडित महिला आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्राथमिक तपासात आरोपी महिलेने ग्राहकाकरिता पीडित महिलेला उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 143 तसेच अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा 1956 मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणातील पीडित महिलेच्या ओळखीचे संरक्षण करणे हे कायद्याने बंधनकारक असल्यामुळे तिची कोणतीही वैयक्तिक माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. अशा प्रकरणांमध्ये पीडित व्यक्तींना कायदेशीर संरक्षण, समुपदेशन आणि पुनर्वसनाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असून या रॅकेटमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, इतर पीडित महिलांचा संबंध आहे का याचा शोध तपासादरम्यान घेतला जाणार आहे. अनैतिक मानवी तस्करी आणि देहव्यापार रोखण्याकरिता अशा प्रकारच्या कारवाया अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सिटी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.